पुण्यातील रांजणगावमध्ये 10 दिवसांपूर्वी जळलेल्या अवस्थेत 3 मृतदेह सापडले होते. त्याचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. एका 25 वर्षीय महिलेसह तिच्या 2 चिमुकल्या मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र संबंधित महिला आणि मुलाची ओळख पटवणं कठीण झालं होतं. मृतदेह मोठ्या प्रमाणावर जळाले होते, त्यामुळे पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागला. अखेर 10 दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून समोर आले. मृत महिला ही बीड जिल्ह्यातील माजलगावची असल्याचे तपासातून आढळून आले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष 6 तपास पथकांची नेमणूक केली होती. राज्यभरातील 33 पोलीस ठाण्यातील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे 16,500 भाडेकरूची विचारपूस करून आणि 250 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केलाय. मृत महिलेच्या नातेवाईकांनी 3ही खून अनैतिक संबंधातून केले असल्याचे उघड झाले. आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना 25 मे रोजी खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिला आणि 2 लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. स्वाती केशव सोनवणे वय वर्ष 25, स्वराज 3 वर्ष आणि विराज 1 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर गोरख पोपट बोखारे वय वर्ष 36, राहणार शिरूर, अहिल्यानगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी प्रत्येक जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा केली तेव्हा माजलगाव पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याची समजले. मृत महिलेचे वर्णन मृत महिलेशी जुळत होते. पतीकडे चौकशी केल्यावर ती आळंदी येथे आई वडिलांकडे गेल्याची माहिती समजली. आळंदीत चौकशी केली असता ती तिचा नातेवाईक गोरख याच्या बरोबर गेली असल्याची माहिती मिळाली. मृत स्वाती ही आरोपी गोरखच्या चुलत मामाची मुलगी आहे. स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये कायम भांडणे होत असत. ही भांडणे नेहमी गोरख सोडवत होता. यातून स्वाती आणि गोरखचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. 4च महिन्यांपूर्वी गोरख याने स्वाती आणि तिच्या पतीमधील वाद मिटवला होता. स्वाती आळंदीला आल्यावर तिने गोरखकडे लग्नासाठी तगादा लावला. यामुळे स्वाती आणि गोरख यांच्यात वाद झाले. गोरख स्वातीला आणि दोन्ही मुलांना दुचाकीवरून घेऊन 23 मे रोजी खंडाळे गावाकडे जाणाऱ्या सामसूम रस्त्यावर रात्री घेऊन गेला. तेथे त्याने स्वातीशी शरीर संबंध ठेवल्यावर पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाले. दोन्ही मुलं झोपेत असताना गोरखने स्वातीचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून तिला संपवलं. झोपेतून उठलेला विराज आणि राजचाही गळा आवळून खून केलाय. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्याने महामार्गावरील एका पेट्रोल पंपातून पेट्रोल आणून तिघांच्याही मृतदेहावर टाकले आणि आग लावली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तो नेहमीप्रमाणे रांजणगाव येथील एका कंपनीमध्ये गाडीवर चालक म्हणून काम करत राहिला. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, पुणे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.